नमस्कार, मी सुनील उमरे. आपल्या लाडक्या करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत माझ्यासोबत माझे पत्रकार मित्र समाधानजी गायकवाड सर, माझे दुसरे सहकारी पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरे सर. नाना नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सध्या जोरदार गाजते. आपण जिल्हाध्यक्ष आहात, आपल्या पक्षाची मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. कशा पद्धतीची रणनीती आपण या निवडणुकीमध्ये केलेली आहे? निवडणुकीमध्ये स्वर्गीय अजितदादांकडे आमची बैठक झाली. त्यावेळेला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमदार जानकर साहेब, आमदार अभिजित आबा, आमदार खारे साहेब, आमदार नारायण पाटील साहेब आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेश पाटील अशी आमची त्या ठिकाणी बारामतीला बैठक झाली. आणि त्यामध्ये सर्वांनी मिळून, दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी लढण्याचे अजितदादांनी सांगितले. आणि चांगल्या ताकदीनं तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे, कुठली अडचण तुम्हाला येणार नाही, अशा प्रकारचा शब्द अजितदादांनी दिला. आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही तिथं बाहेर पडलो. जिथं जिथं शक्य असेल तिथं सगळ्याच ठिकाणी आम्ही या ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात युती केलेली आहे. आमदारांनी पण निवडून येणारे उमेदवार असतील ते निवडले आणि त्यांना कुठलं चिन्ह पाहिजे त्या पद्धतीचं चिन्ह त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. परंतु वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला आदेश दिले, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी गाव पातळीवरती झालेली दिसत नाहीये. वेगवेगळ्या चुलीच आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसत आहेत. अभिजित आबांचे वेगळे लढतायत, तुम्ही वेगळे लढतायत. काय नेमकं पडद्यामागे घडले? ना अभिजित आबा त्यांच्या 42 गावामध्ये खासदार साहेबांनी त्यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी उमेदवार निवडलेले आहेत. किंवा राहिलेली सांगोला मतदारसंघातल्या गावात सुद्धा त्यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे उमेदवार निवडून उभे केलेले आहेत. त्यामुळे काही वेगळं असायचं काही कारण नाही. ह्या भागामध्ये सुरुवातीला आमचं आणि बहिरदादाचं ठरलं होतं की मिळून करायचं. त्याप्रमाणे त्यांनी लक्ष्मी टाकडी, गोपाळपूर ह्या गटामध्ये त्यांनी अर्ज दाखल केले होते. आम्ही काशेगाव गटामध्ये अर्ज दाखल केले. नंतर त्यांनी काशेगाव गटामध्ये पण अर्ज त्या ठिकाणी दाखल केले होते. त्यामुळं आम्ही पक्षावर जिथं भरायचं तिथं भरून ठेवलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की बालकी गटासोबत तुमचं काशेगाव गटाचं ठरलं होतं. हो. नेमकं काय झालं की तिथं बालकी गटाने पण उमेदवार उभा केला आणि आता तिथं तिरंगी लढण्याचं चित्र दिसतं? नाही, आम्हाला पूर्वीपासूनच ज्या वेळेला एकत्रीकरणाची बैठक झाली त्यावेळेला पहिल्या मिटिंगमध्ये मी सांगितलं होतं की काशेगाव गटामध्ये आम्ही जिल्हा परिषद लढणार आणि चिन्हावर लढणार, आघाडी वगैरे कोणाची घेणार नाही. त्या पद्धतीनं त्यांनी सर्वांनी त्याला मान्यता दिली होती की तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं लढू शकता, आम्ही तुमच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणानं उभा राहू, असे शब्द आम्हाला त्यांनी दिले होते. आता काल अभिजित आबा आणि भगीरदादा बालके यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्या दोघांची आघाडी झाल्याचं जाहीर केलं. आपण जिल्हाध्यक्ष आहात त्या पक्षाचे, आपण त्यावेळेला उपस्थित नव्हता. शिवाय त्यांनी काशेगावच्या संदर्भात पण एक वेगळं स्टेटमेंट केलं की तिथं आपली समजूत काढली जाईल, आपल्याशी काही चर्चा केली जाईल. मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझी काय समजूत ती काढणार आहेत? समजूत काढायला काय म्हणजे आपण सांगूनच अर्ज भरलेले होते आणि चर्चा करून भरलेली होती. त्यामुळे समजूत काढायला वगैरे काय प्रश्नच येत नाही ना. काल तुम्ही त्या पत्रकार परिषदे संदर्भात प्रतिक्रिया दिली की पोरखेळ हा शब्द तुम्ही वापरला होता. नेमकं काय हे सगळं चित्र काय, कशा अर्थानं पोरखेळ म्हणता तुम्ही? आज आता आपण बघतोय एक महिना झाले बैठका चालायच्या, पहाटे 4-4 वाजेपर्यंत बैठका. हे जे काल निर्णय घ्यायचे होते हे निर्णय अर्ज काढायच्या अगोदर व्हायला पाहिजे होते. आपण उमेदवारांना 6-6 महिने झालं पळवतोय, ते बिचारे पळतात, लोकात जातात, कष्ट करतात आणि आपण शेवटच्या क्षणी कुठेतरी आपला एखाद्या कुटुंबातल्या उमेदवाराचा फायदा होण्यासाठी आपण सगळा तालुका वेठीच धरतोय. हा पोरखेळचा प्रकार आहे ना. नगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी पण सगळं गटतट एकत्र करायचं आणि भाजपच्या विरोधात ताकदीनं लढायचं, या दृष्टीनं बऱ्याच बैठका पण झालेल्या होत्या.
तुम्ही स्वतः त्या प्रक्रियेत होता. त्यानंतर ऐनवेळी तो मुद्दा बाजूला राहिला आणि वेगळे लढले गेले. अभिजित पाटीलनी वेगळे पॅनल उभं केलं आणि तेच आता जिल्हा परिषदेला पण होत असताना शेवटच्या क्षणी असं काय झालं की त्यांना एकत्र दोघ जण एकत्र झाले, अभिजित पाटील आणि भगीरथ भालके. नाही त्यांचं काय ही निवडणूक ही ठराविक उमेदवारापुरती फिरायला लागलेली आणि त्यांना कुठे निवडून आणायचं आणि त्यामध्ये एकमेकाला काय सपोर्ट करायचं ह्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी ॲडजस्टमेंट केलेलं असावेत. मी काय त्या प्रक्रियेत नव्हतो, परंतु मी पहिल्यांदा जे सांगितलं होतं की आमची चिन्हावर उमेदवार राहणार आणि चिन्हावर लढणार, त्याच्यावर मात्र मी ठाम आहे. कोणाची युती झाली काय झाली तरी त्या बाबतीत मी काय माघार घेणार नाही हे अगोदरच मी सांगितलं होतं. आणि खरं तर आज त्या गटामध्ये ओबीसीचा एवढा मोठा समाज असताना आपण तिथं जनरलचा उमेदवार देणं आणि तो घरातला देणं हे चुकीचं वाटते. आपण पंढरपूर नगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर आपण जनरल जागेवर ओबीसी उभा राहिला म्हणून त्याचा आपण इतका त्याचा वापर आपण निवडणुकीत केला आणि त्याच्या उलट परिस्थिती आपण त्या ठिकाणी काशीगाव गटामध्ये करायला लागलेलं आहे. ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. काशीगाव जिल्हा परिषद गटात तुमची लढत ही समोर त्या कुठल्या उमेदवारासोबत आहे? तुमचे स्पर्धक कोण असतात? आता जे उभं राहिले ते सगळे स्पर्धक आहेत. आता असं म्हणता येणार नाही कोणाबरोबर आहे ते. आव्हान कोणाचं? जे प्रमुख 2-3 कोणतरी उमेदवार एक दोन असणार नाही, आता उमेदवार 3च आहेत. तसे प्रमुख म्हणले तर आमचं तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचा संजय वाघमारे म्हणून आमचा उमेदवार आहे, भाजपचा आहे आणि आघाडीचा आहे. असे 3 उमेदवार आहेत. जिल्हा परिषद गटात तुम्ही याच्या अगोदर पण नेतृत्व केले, अनेक वेळा तो काशीगाव गट हा तुमचा बालेकिल्ला म्हणून जिल्हाभर ओळखला जातो. आता ते निवडणूक होत असताना काय आव्हानात गटातले एकूण प्रश्न किंवा निवडणूक जिंकण्यासंदर्भात? नाही, आता काय आहे, निवडणूक कामावर किंवा विचारावर होण्यापेक्षा ॲडजस्टमेंटची निवडणूक झाली आता. त्यामुळं कोण कोणाला ॲडजस्ट होते हे 2-3 दिवसात कळेल की कोणाला कोणी किती ॲडजस्ट झालेले आहे, कोणी कोणाला पाठिंबा दिलेला आहे, काय झालं 1-2 दिवसात कळेल. अभिजित पाटील आणि काल भगीरथ भालके यांचा सूर असा होता की आम्ही वसंतदादांशी चर्चा करू, त्यांची पण समजूत काढू. मग तुम्ही लढण्यावर ठाम राहणार आहात का? नाही, मी लढण्यावर ठाम त्यांना पहिल्या दिवशीपासून सांगतोय. आमच्या बऱ्याच बैठकी झाल्या, त्यामध्ये त्यांनी बरेच प्रस्ताव मांडले. अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी सुद्धा भगीरथ दादा म्हणले की नाना मी दिलेला शब्द पाळणार आहे, त्यात बदल होणार नाही, असं त्यांनी मला आदल्या दिवशी ठणकावून सांगितलं होतं. आणि मग 1 दिवसात काय झालं त्यांचं मला माहित नाही, त्यांनी अर्ज काढला नाही. बालकी गटाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जिल्हा परिषदेला पण तुमचा उमेदवार देणार, पंचायत समितीच्या पण 2 जागावर तुम्ही क्लेम केला होता आणि ग्रामपंचायतला पण ते पॅनल तुमच्याच नेतृत्वाखाली असेल. मग बालकी गटाला तिथं स्पेस किती राहतो? अहो, हे काय आहे, जिल्हा परिषदला असं ठरलं होतं की जिल्हा परिषदला माझी उमेदवारी द्यायची आणि दोन्ही पंचायत समिती त्यांनी लढवायच्या त्यांच्या आघाडीवर आणि जिल्हा परिषदचा माझा माणूस आहे तो तुतारीवर लढवायचा, हे ठरलेलं होतं पहिल्या बैठकीत. आणि ग्रामपंचायतला असं पक्ष वगैरे त्या लेवलला काही नसतंय. ग्रामपंचायतला गाव पातळीवर निवडणूक लढवली जाते. तिथं कुठला पक्ष पार्टी किंवा असा काय प्रकार नसतो. गाव पातळीवर तिथं होत असते. गाव पातळीवर आपण जरी सांगितलं तरी लोक त्या ठिकाणी उमेदवार तयार असतात. आज आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आज ऐकायला कोण तयार नाही, ही परिस्थिती आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त अवघड परिस्थिती ग्रामपंचायतला असते. या सगळ्या निवडणुकीच्या आपल्या चर्चा, जागा वाटप, या सगळ्या गोष्टी म्हणजे नाना तुम्ही गेले अनेक वर्ष तुम्ही म्हणजे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक साहेबांपासून औदुंबर अण्णांपासून असेल आपण काम करत आहात. पूर्वी राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळला जायचा. त्यावेळेस फटी पाडून पार्ट्या गट सगळे असायचं. आत्ताचं जे राजकारण बघताय हे बघितल्यानंतर तुम्हाला मनस्ताप होतोय? 100% मनस्ताप होतो. पूर्वी काय होतं, जे ते उभं राहायचे, ज्या त्या पार्टीतनं उमेदवार निवडले जायचे, जो तो आपली आपली पार्टी पणाला लावून लढायचा, जय विजय काय होत राहते, तो काय विषय नाही. परंतु ही जी आता मनोवृत्ती झाली आता की सकाळी कोणाबरोबर बसायचं, दुपारी एखाद्याबरोबर बैठक करायची, संध्याकाळी तिसऱ्याबरोबरच बैठक लावायची आणि वेगवेगळं वातावरण बिघडवायचं, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. आता नेते मंडळीच असं करायला लागल्यामुळं मग खालच्या जनतेला कोणी सांगायचं की तुम्ही चाकोरीतून चाला म्हणून,
ते पण शेवटी त्यांचं बघूनच अनुकरण खाली लोक करत असतील. तुम्ही राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहात. तुम्ही काशीगाव या एका गटापुरतेच मग या इलेक्शनमध्ये मर्यादित राहणार आहात की जिल्ह्यात पण काही सभा वगैरे घेणार किंवा इतरही उमेदवारांसाठी प्रयत्न करणार असं काय? उमेदवार निवडताना जागा वाटप करताना खरी पक्षाची महत्वाची त्यावेळेला काम असते आणि मग ते काम आम्ही सलग अकलूजला सगळ्या जिल्ह्यातली लोक बोलवून 3 दिवस सलग आम्ही बसून जागा वाटप, जे पक्ष आमच्याबरोबर आलेत किंवा जे नेते मंडळी आमच्याबरोबर आलेत त्यांचे बसून सगळं वाटप आम्ही केलेलं आहे. त्यामुळं महत्त्वाचा विषय जागा वाटपाचा असतो. त्याप्रमाणे जागा वाटप आमचं व्यवस्थित झालेलं आहे. आणि ज्या वेळेला वरिष्ठ कुठं सभेला येतील किंवा मला ज्या ठिकाणी सभेला बोलवलं जाईल तिथं मला जावं लागणार आणि जाणार आहे मी. आता परवा माड्यात सभा झाली, आपल्या मेंढापूरला कार्यक्रम झाले, तिथे मी हजर होतो. असा जो विस्कळीतपणा यायला लागला आहे, प्रत्येक गट सेपरेट लढतोय किंवा कुणाचा ताळमेळ कुणाला नाही, मग अशा वेळी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून असं काही समन्वय साधण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत का? नाही, आतापर्यंत झालेलं आमचं अजितदादा गटातून आमचं समन्वयानं उमेदवार दिलेले आहेत. त्या तालुक्यात समजा उबाटाचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील, तिथल्या स्थानिक नेतृत्वाला त्यांच्यामध्ये समन्वय साधायची भूमिका त्यांना घ्यायला सांगितली होती की तुम्ही कोण आले तर त्यांना बरोबर घेऊन आपली एखादी जागा कमी जास्त करून द्या, असं आम्ही त्यावेळेला प्रत्येक तालुका अध्यक्षांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी या दोन्ही कार्यकर्त्यांना आम्ही बोललो होतो. आणि सगळ्या बैठकी आमचं फोन हे निर्णय झालेले आहेत. सोलापूर जिल्हा एकेकाळी पवारसाहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आपण जर आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये म्हणजे नगर परिषद असेल, महापालिका असेल, तर ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं या सगळ्या निवडणुकीमध्ये. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. आपल्याला वरिष्ठ नेत्यांनी देखील सांगितले की आपला किल्ला जो आहे तो राखा, गड राखा आपला म्हणून सांगितलेला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजितदादांचं निधन झालं. पक्षाला नेमकी काय याची हानी पोचू शकते, एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, काय शेवटी आम्ही बैठक घेतली आणि एखादा खंबीर माणूस आपल्या मागे उभा आहे म्हणल्यानंतर कार्यकर्ते म्हणजे ऊर्जा निर्माण होत असते. परंतु अजितदादांच्या जाण्यानं कार्यकर्त्यांमध्ये एक धक्का बसला. 2 दिवस तर कोण प्रचारायला सुद्धा मनस्थितीत नव्हते. 2-3 दिवस सगळे शांत बसून होते. नंतर आता थोडं प्रचाराला वेग घ्यायला लागला. एखादा महाराष्ट्र लेवलचा नेता पक्ष चालवणारा त्याचं जर असं अपघाती निधन धक्कादायक झालं तर त्याचा फार मोठा धक्का कार्यकर्त्यांना बसत असतो आणि कार्यकर्ते सावरायला वेळ लागला. आता थोडीशी ग्रीप त्या ठिकाणी घ्यायला लागली. परंतु दुसरा एक ह्यामधून एक वेगळं वातावरण तयार होऊ शकते की आपण अजितदादांनी आपल्याला एवढी मोठी ताकद दिली तर अजितदादांच्या मागं आपण हा पक्ष सांभाळला पाहिजे किंवा ह्या पक्षाच्या मागं उभा राहिलं पाहिजे, अशी जनतेची आणि कार्यकर्त्याची सुद्धा भावना आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला निवडणुकीत दिसेल. आपल्या गोपाळपूर जिल्हा काशीगाव जिल्हा परिषद गटाचा काही भाग हा मोहोळ विधानसभा मतदारसंघात येतो. मोहोळमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत राजू खरे. त्यांचं आपल्याला त्या गटात काय सहकार्य होतंय का? जी काय त्यांच्या भागातली गावं त्या गटात आहेत? नाही, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी जी गावं त्या गटात येतील, जे उमेदवार असतील त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवाराची मागणी त्यांनी आपल्याकडे केली आहे की हे उमेदवार द्या म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख. पक्षाची मोठी जबाबदारी जिल्ह्याची त्यांच्यावरती आहे. त्याचबरोबर ते ज्या भागामध्ये राहतात, कासेगाव गट हा देखील त्यांचा वर्षानुवर्ष असलेला बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्याला अबाधित राखण्यासाठी त्यांनी एक चांगल्या पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती यामध्ये केलेली आहे. नाना, या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इथेच थांबूया. आभारी. धन्यवाद.